परिस्थिती पाहतो तेव्हा आज खरोखर दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख काय असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. 34 वर्ष झाली माझ्या धाकल्या धान्यांना जाऊन ती समाधी 334 वर्ष त्या वडू तुळापूरच्या मातीत होती. या 334 वर्षात कुणालाही त्या समाधीकडे बघावंसं वाटलं नव्हतं. आज जेव्हा कोणी तोंड वर करून म्हणतं की आम्हाला अभिनेता नको नेता पाहिजे, त्यांनी याचं उत्तर द्यावं. अरे 334 वर्ष माझ्या राजाची समाधी दुर्लक्षित होती. 15 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत होतात, का डोळे उघडले नाहीत तुमचे? आणि जर तुम्हाला वाटत असेल नेता नको अभिनेता, अभिनेता नको नेता पाहिजे, अरे अभिमान वाटतो स्वतः अभिनेता असल्याचा. उग या पक्षातून त्या पक्षात जात बसत आणि स्वार्थासाठी इकडून तिकडं म्हणजे चित्रपटामध्ये झाडाच्या माग गाणं म्हणत फिरण्याचा अभिनय केलेला नाही, जो तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये तिकीट मिळवण्यासाठी या गटात जाऊ का त्या गटात जाऊ ह्याची वेळ माझ्यावर आली नाही. अभिनय केला तर तो माझ्या धाकल्या धन्यांचा केला, छत्रपती संभाजी महाराजांचा केला. 157 देशांमध्ये हा इतिहास पोहोचवला. आणि हे सगळं होत असताना खरं तर फार जास्त या विषयावर बोलणार नाही, कारण या विषयावर लहानपणी थोडंफार क्रिकेट खेळायचं. रोहित दादा बसलेत, तुम्ही तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात, तुम्हीच मला सांगितलं. तुम्ही सांगाल मला डॉक्टर जो माणूस रनआउट झालाय त्याला कशाला बॉलिंग टाकताय? म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःहून जर सांगावं लागत असेल की पद दिलं पण बोलवण करू नका, मला वाटतं जिथं काम बोलायला पाहिजे होतं तर रनआउट झालेल्याला बॉलिंग टाकण्यात काय अर्थ नाही. पण महत्वाची गोष्ट ही आहे की येणारी निवडणूक ही फार महत्वाची. ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही, ही कुठल्या माणसाची निवडणूक नाही, ही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. मगाशी आमचा राहुल बैरड बोलत होता. राहुल बैरड बोलत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना विशेषतः आमच्या भागामध्ये साहेब हा आपला कांद्याचा जो प्रश्न आहे, आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही कांद्याचं आंदोलन केलं, आमचं निलंबन करण्यात आलं. आणि मगाशी हा जो राहुल बैरट येऊन इथं बोलत होता, हा युवक जो येतो, विचार करा, हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे. हा नगर जिल्ह्यातला पोरगा येतो, नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तुमच्या व्यासपीठावर बोलायचंय, कारण आमचं ऐकून घेणारं आणि आमचं म्हणणं लोकसभेमध्ये मांडणारं कुणीतरी इथं आहे. आणि मग प्रश्न हा पडतो की जेव्हा अबकी बार 400 पार म्हटलं जातं, 45च्या वर जेव्हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या सांगतं की 45च्या वर आम्ही जागा मिळवणार, बरोबर, 45च्या वर जागा मिळवणार. आणि मग नगर जिल्ह्यातल्या एका युवकाला त्याचा कांद्याचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे जिल्ह्यात यावं लागतं. कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता कांद्याचा भाव पाडला, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. 48 खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून, 48. या 48 खासदारांपैकी 39 खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे. किती? 48 पैकी 39. या 39 खासदारांपैकी माझे सगळे पत्रकार बांधव बसले, आमचे डीके बसलेत, आमचे बिडकर साहेब बसलेले, रायचंद शिंदे बसलेले. एक माणूस दाखवा 39 खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला. एक माणूस दाखवा या 39 खासदारांपैकी जो माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला, जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला, जो महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले जात असताना ज्याने ताठ माने नजरेला नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून नेऊ शकत नाही. आणि जर 39 खासदारांपैकी एकही खासदार बोलत नसेल आणि आता भाजप म्हणत असेल आम्हाला 45 पाठवायचे, तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे. दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का माना डोलवणारे नंदी बैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचं. या मधल्या काळामध्ये काही लोकांनी भूमिका बदलल्या. मला पूर्ण खात्री आहे या बदललेल्या भूमिकांविषयी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ऐकायला उत्सुकता असणार आहे. टोकन तर डिक्लेअर होणार आहे, फक्त लोकसभा निवडणूक ट्रेलर आहे, विधानसभा अजून बाकी आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत, पण एक संस्कृती फक्त सांगतो. एक गाव होतं, गावात मंदिर होतं, मंदिरात देव होता. त्या देवावर गावातल्या प्रत्येकाची साहेब श्रद्धा होती, प्रत्येकाची भक्ती होती. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की या दुष्काळी माळरानाचं जे नंदनवन झालं ते माझ्या देवाच्या कृपेने झालं, हे प्रत्येकाला ठाऊक होतं.
पण प्रत्येकाला देवापर्यंत जाता येत नव्हतं, म्हणून देवानं एक पुजारी ठेवला होता. देवाने एक पुजारी ठेवला होता. पुजारी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सांगायचा, मी मनोभावे देवाचं जे काही आहे ते सगळं करतोय. येणारा भक्त सुद्धा एवढा भाविक होता, तो प्रत्येक वेळी पुजाऱ्याच्या पायावर डोकं टेकवत होता. देव आणि भक्त याच्यामध्ये पुजारी होता. वर्ष मागून वर्ष लोटली. गावाचं हेच म्हणणं होतं की जे काही देवाचे निरोप आहेत तेच पुजारी पुढे पोहोचवतोय. हे सगळं घडत असताना एक दिवस पुजारीच म्हटला, मगाशी व्हिडिओ बघितला तुम्ही, योगायोग असू शकतो. एक दिवस पुजारीच म्हटला की देवामध्ये आजकाल बहुतेक तशी ताकद राहिली नाही. देवामध्ये अशी ताकद राहिली नाही. ज्या दिवशी पुजारी म्हटला त्या दिवशी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गाव असलेला त्या गावानं ठरवलं, देव आपण बदलू शकत नाही. आपली साधी संस्कृती आहे, आपली साधी परंपरा आहे. कारण या गोष्टींची प्रामाणिक राहणं फार महत्वाचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदानं दिली, ज्यांनी लाखोंचं सैन्य छाताडावर झेललं, ज्यांनी वार छाताडावर झेलले, त्यातले प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेले नव्हते. त्यामुळे अनेकांना वाटतं की पोटी जन्माला येणं फार महत्वाचं आहे. अहो, पोटी जन्माला येण्यापेक्षा त्या निष्ठेनं वार छाताडावर झेलण्याची निष्ठा असणं जास्त महत्वाचं आहे. आणि या निष्ठावंतांची ही मान दियाळी आहे. त्यामुळे पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यांनी बोटाला धरून चालवलं त्याच्या सोबत राहणं महत्वाचं आहे. कोणीतरी म्हटलं विकासाची बाब, फार सविस्तर जात नाही, पण भुसारा साहेब जेव्हा काही लोक आवर्जून सांगत होते, लाव खासदाराला फोन, येतोय का बघ कार्यक्रमाला, मी अख्ख्या मतदारसंघाविषयी बोलतोय, लाव खासदाराला फोन, येतोय का मतदार कार्यक्रमाला. तेव्हा खासदार नेमके काय करत होते, तर जेव्हा गाडीत आमचे ज्येष्ठ नेते आम्हाला सांगत होते की आपल्याकडे विधानसभेला तिकीट मागायला सुद्धा कोणी येईल की नाही, ही 2019 ची परिस्थिती असताना शिवस्वराज्य यात्रा काढत 69 मतदारसंघांमध्ये फिरत होतो. विधानसभेचा प्रचार करताना 73 विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत होतो. आणि जेवढा हा महाराष्ट्र फिरत होतो तेव्हा एक चित्र बघत होतो की या सगळ्या वादळामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये बिचकून काही जण बसले होते आणि महाराष्ट्राचा सह्याद्री पावसात भिजत होता. आणि त्या सह्याद्रीनं परिस्थिती बदलवली, त्या सह्याद्रीनं सत्ता आणली. आणि जे बिचकून मतदारसंघात बसले होते ते टुनकन उडी मारून सत्तेच्या गुबगुबीत खुर्चीत बसले. आणि जेव्हा ही आपण परिस्थिती पाहतो तेव्हा आज खरोखर दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख काय असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.